भाजपचे असेल राष्ट्रवादीचे असेल कुठलाही कार्यकर्ता त्यांच्याकडे कुठलं काम घेऊन आला तर त्यांनी कधी त्यांना अंतर दिले नाही. त्यांच्या दरवाज्यामध्ये त्यांचा शत्रू जरी कोणी आला तर त्यांनी कामाचं सांगितलं तर ते काम त्यांनी पहिले केलेलं आहे. तालुक्यामध्ये फिरत असताना मी 1975 सालापासून उलशे तालमीत गेल्यानंतर भाऊंच्या संपर्कात आलो. सातकर भाऊंच्या काळामध्ये ते वस्ताद भुजंगराव जाधवांच्या मार्गदर्शनाखाली पैलवान चंद्रकांत सातकर असतील, ऑलिम्पिकवीर मारुती नाडकर असतील, विलास कथोरे असतील, बाळासाहेब लांडगे असतील, महेश दादा लांडगे यांचे वडील किशोरराव लांडगे असतील, अजित गावणे यांचे वडील दामोदर गावणे असतील, हे सर्व त्यांच्याबरोबर त्या काळामध्ये अत्यंत चांगल्या कुस्त्या करून उलशे तालमीचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेलं. आणि भाऊंनी सुद्धा एक त्यांची कुस्ती क्षेत्रामध्ये एवढी मोठी उंची होती की दादू मामा चौगुले यांच्याबरोबर साहेबराव जाधवांची कुस्ती त्या ठिकाणी झाली अलिबागला महाराष्ट्र केसरीसाठी. 35व्या मिनिटाला दादू मामा चौगुलेंनी 1 पॉईंट काढून साहेबराव जाधवांना हरवून महाराष्ट्र केसरी झाले. त्या साहेबराव जाधवांना सातकर पदांनी सातारा येथे 15 मिनिटात चित मारलं आणि ती कुस्ती पाहण्यासाठी दिल्लीवरनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब त्या ठिकाणी आवर्जून आलेले होते. म्हणजे सातकर भाऊंची सुद्धा कुस्तीची जोड ही दादूमामा चौगुले यांच्याबरोबर होती. या ठिकाणी त्यांच्या काळातील न रवी चोरग्यांना आवर्जून आलेले आहेत अंत्यविधीसाठी. मी सातकर भाऊंच्याबरोबर असताना आज ते महिनाभर गेली दवाखान्यामध्ये ऍडमिट होते. त्या टायमाला त्यांची मुलगी सुजाता असेल, सुलभा असेल, त्यांचे चिरंजीव अजित असेल, या सर्वांनी खूप मोठी परिकष्ट केली, त्यांची खूप सेवा केली. आणि सातकर भाऊंनी सुद्धा त्यांच्या मुलामुलींना जेवढा जीव लावला तेवढा मला सुद्धा त्यांनी मुलाप्रमाणे तेवढा जीव लावला. यानंतर सन्माननीय भास्कररावजी माळवस्कर, सन्माननीय रामदासप्पा काकडे, सन्माननीय बापूसाहेबजी बेगडे, त्याचप्रमाणे सन्माननीय माऊलीभाऊ दाभाडे या मान्यवरांना विनंती आपण श्रद्धांजली या ठिकाणी समर्पित यांची या ठिकाणी सूचनेप्रमाणे श्रद्धांजली समर्पित झालेली आहे. या ठिकाणी सन्माननीय ज्येष्ठ नेते रामदासप्पा काकडे आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करा. दुःखदांत करणाऱ्या जमलेल्या बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं मावळचं भूषण आदरणीय चंद्रकांत भाऊ सातकर आज आपल्यामध्ये नाही आहे. भाऊंला जर आठवायचं तर भाऊंनी केलेल्या कुस्त्या आणि त्यांचं असलेलं सरळ मन त्याच्यातनं भाऊंना आठवायचं. साठच्या दशकापासून भाऊंनी जी महाराष्ट्रावरती कुस्तीची गारोडी घातली होती आणि महाराष्ट्राला दिल्लीमध्ये एका प्रकारचं स्थान मिळवून दिलं होतं. 6 वेळा ऑल इंडिया चॅम्पियन, 4 वेळा महाराष्ट्र चॅम्पियन. केवळ एका गुणानं ऑलिम्पिकला जाण्याची संधी भाऊची हुकली. आणि हे सगळं असताना त्यांचं मन एवढं निर्गवी होतं. मी तरी आजपर्यंत कुस्तीवर प्रेम करणारा भाऊ एवढा दुसरा माणूस या लाल मातीतला पाहिला नाही. ज्यावेळेस क्रीडा भारतीमध्ये मी काम करत होतो, आयुष्याची सुरुवात त्या क्षेत्रामधून मी केली होती. अनेक मान्यवर या ठिकाणी बसले क्रीडा क्षेत्रात. त्यावेळेस ज्या ठिकाणी जायचं त्यावेळेस मावळ विचारलं कुठल्या मावळातला, तर आवर्जून त्या ठिकाणची मंडळी विचारायची चंद्रकांतजी कैसे आहे, चंद्रकांत सातकर कसे आहेत.
हे देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये पोचलेलं नाव. आणि हे सगळं झाल्यानंतरही भाऊंचे जे पाय होतं, जे मन होतं, ते जमिनीला टिकून होतं. आयुष्यभर कुस्तीगीर घडवण्याचं काम भाऊंनी तन मन धन हे ओतून केलं. आणि त्यांच्या ज्या संगती होत्या, अगदी विलासराव, स्वर्गीय विलासरावजी देशमुख असतील, पतंगरावजी कदम असतील, ह्या सगळ्यांच्या बरोबर त्यांची एक संगत होती. ते झाल्यानंतर मावळच्या राजकारणामध्ये एक सहृदयी माणूस, लोका रंजला रंजला त्याशी म्हणे आपुला, सर्वसामान्य कार्यकर्त्याला बरोबर घेऊन जाणारा माणूस त्या भाऊंच्या रूपाने ज्यावेळेस पाहिला. एक आठवते मला, बापणा साहेब इथे बसले, बापणा साहेब असतील, बेगडे साहेब असतील, त्यांच्या विरोधात खऱ्या अर्थानं भाऊंनी निवडणूक लढल्या. पण मी ज्यावेळेस बापणा साहेबांकडे गेलो होतो त्यावेळेस बापणा साहेबांचे शब्द या ठिकाणी सांगतो. बापणा साहेब मला म्हणले की रामदास, चंद्रकांत सारखा मन मिळावू आणि मनाने स्वच्छ असलेला माणूस हा मी पाहिलेला नाहीये. राजकारणाचा तो खरा हिरा आहे. बापणा साहेब या ठिकाणी बसले, दोघं एकमेकाविरुद्ध निवडणुकीला उभे. आणि बापणा साहेबांनी हे शब्द सत्तर पैलवानविषयी काढले. ते सत्तर पैलवान, ते शब्द आदरणीय कृष्णाजी कैलासवासी बेगडे साहेबही नेहमी सांगायचे. त्यांच्या माझ्या कुटुंबाच्या आणि जुने संबंध, माझे मोठे बंधू कैलासवासी मोहनराव आणि ते कायम बरोबर असायचे. माझ्या जन्माच्या अगोदरपासून भाऊंचे आणि कुटुंबाचे संबंध, तेवढा एक ऋणानुबंध हा जडलेला. भाऊंनी अगदी लहान भावाप्रमाणे मलाही वागवलं. राजकारणामध्ये काम करताना कसं काम करावं, काय करावं, कसा हे करावं, स्वतःचा कधीही फायदा न घेतलेला हा असा मोठा नेता होता. खऱ्या अर्थानं आपण आज भाऊंच्या रूपाने एक मोठा माणूस हरवलाय, एक मोठा विचार हरवलाय. खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली व्हायची असेल तर त्यांचे स्वप्न जे होतं मावळाविषयी, ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम सगळ्यांनी केलं पाहिजे. आज एका अर्थानं बेगडे साहेब गेलेत, सत्तर साहेब गेलेत, केशवराव वाडेकर गेलेत, दिगंबर दादा गेलेत. नंतरची पिढी ही एका अर्थानं थोडीशी थकत चालली. आणि हे विचार, ह्या सगळ्या पिढीचे विचार हे आपण आपल्यामध्ये आणून मावळाला समृद्ध करण्याचं काम हेच खऱ्या अर्थानं त्याला श्रद्धांजली ठरेल. मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं, काँग्रेसच्या वतीनं, तालुक्यातल्या उद्योग क्षेत्राच्या वतीनं व शिक्षण क्षेत्राच्या वतीनं भाऊंना मी श्रद्धांजली अर्पण करतो. या ठिकाणी पैलवान अमोलजी बुचडे, सन्माननीय पैलवान पोलीस तालीम नामदेवराव माजिरे, सन्माननीय वस्ताद विजयराव जाधव, त्याचप्रमाणे सन्माननीय बाळासाहेबजी नेवाळे, सन्माननीय बापूसाहेब बेगडे, माऊलीभाऊ दाभाडे यांच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित झालेल्या आहे. या ठिकाणी सन्माननीय माऊलीभाऊ दाभाडे आपणास विनंती. यानंतर सन्माननीय मारुतीमामा आडकर आपण या ठिकाणी सन्माननीय अमोलभाऊ बुचडे. दुःखद अंतःकरणाने येथे उपस्थित झाले बंधू आणि भगिनी, आज खऱ्या अर्थानं म्हणायला गेले तर महाराष्ट्रातल्या कुस्ती क्षेत्रातला हिरो हरपलेला आहे. वस्तादांचा काळ आताच आपल्याला सांगितलं की 60च्या दशकामध्ये वस्ताद हे काय होते, त्यांची कुस्ती खेळण्याची लकब काय होती, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं. आज आपण पाहिलं तर राजकीय असेल, सामाजिक असेल, व्यावसायिक असेल, क्रीडा क्षेत्र असेल, या सगळ्यांमध्ये चमकणारा हिरा म्हणजे वस्ताद होता. वस्तादानंतरचा 3 ते 4 दशकांनंतरचा माझा कुस्ती खेळण्याचा काळ होता. परंतु लहानपणी माझी पैलवानकी ही अगरवाल तालीम आणि गुलशे तालीम अशा 2 तालमींमध्ये झाली. त्याच्यानंतर मी कोल्हापूरला गेलो. परंतु लहानपणापासून वस्तादांबद्दल जे मी ऐकलंय तेवढी त्यांची ख्याती, त्यांचं व्यक्तिमत्व दुसऱ्या कुठल्याही पैलवानाला लाभलं नाही. वस्तादांच्या राजकीय जीवनातील जे चढ उतार होते, खऱ्या अर्थाने खेळीमेळीच्या वातावरणात राजकारण केलं असेल तर ते आमच्या वस्तादांनी केलं. राजकीय व्यक्तींमध्ये आपण पाहतो की राजकारणाला राजकारणासारखं वागवलं जातं, राजकारणाचा काटा राजकारणाच्या पद्धतीने काढला जातो. परंतु आमच्या वस्तादांनी राजकारण पण खेळाडू वृत्तीने केलं.
एकमेव उदाहरण असलेले आमचे वस्ताद आहे. वस्तादांची ख्याती जशी मी आता आमच्या भाऊंनी सांगितलं की 6 वेळा ऑल इंडिया चॅम्पियन, 4 वेळा राज्यामध्ये पहिले. आता जर तुम्हाला मी थोडक्यात सांगतो की 6 वेळा ऑल इंडिया चॅम्पियन व्हायला काय व्हायला, ऑल इंडिया युनिव्हर्सिटी कुस्तीमध्ये एका गटात 100 युनिव्हर्सिटीची 100 मुलं असतात, 100 जणांमध्ये कुस्ती होते. नॅशनलला पाहिलं गेलं तर तुम्ही तुमचे जितके राज्य असतात तेवढ्या राज्यांमधले पैलवान येतात, पण युनिव्हर्सिटीमध्ये असं असतं की 100 ते 150 मुलं एका गटामध्ये असतात आणि 100 ते 150 म्हणजे 57 लहान गटामध्ये 150 मुलं असतात आणि हेवीवेट मध्ये 100 ते 125 मुलं असतात. एवढ्या मुलांमध्ये नंबर काढणे ही खूप मोठी गोष्ट आहे. त्या काळी सुवर्णयुग, महाराष्ट्राचं सुवर्णयुग देशात चालू होतं आणि त्या काळामध्ये वस्ताद हे त्यांच्यामध्ये एकमेव होते. त्यावेळी पण कुस्तीमध्ये जे राजकारण चालत होतं त्या राजकारणाचा थोडाफार गाभा हा पुण्यातून चालायचा मामासाहेब मोळ यांच्या संगतीने. मला वाटतं त्यावेळी 1972च्या ऑलिम्पिकची टीम ही गुलशेत तालमीतून ऑलिम्पिकला गेली होती आणि त्यावेळी तिथं पूजन करून ती टीम गेली. त्यावेळी स्वतः वस्ताद त्या ठिकाणी सरावाला असायचे. आज आपण ही जी मोठी नावं ऐकतो दिल्लीची, काही काही या मोठ्या नावांना पण धडकी भरेल एवढी मोठी जोड आमच्या वस्तादांची होती. कुस्ती क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतरही वस्तादांनी सामाजिक आणि राजकीय वसा इतक्या चांगल्या पद्धतीने जपला. अजात शत्रू असलेले आमचे वस्ताद होते. अशी खूप काही त्यांच्याबद्दल सांगता येईल किंवा आजचा दिवसही कमी पडेल अशी त्यांची ख्याती होती. या ठिकाणी गुलशेत तालमीचं देखील महत्व त्यांच्यामुळेच त्या काळी वाढलं होतं. वस्तादांचे चिरंजीव आज या ठिकाणी आहेत. विजू मामा त्याबद्दल खूप काही सांगतील, परंतु इतका लहान त्यांच्या पुढे मी असताना देखील माझ्या लहानपणी मी जे ऐकत आलो त्यांची इतकी ख्याती मी अजून महाराष्ट्रातल्या कुठल्याही पैलवानाची ऐकली नाही. दादूमामा असतील, आंधळकर वस्ताद असतील, हे कोल्हापूर आणि सांगली काही भागापुरते मर्यादित राहिले. त्यांची ख्याती पूर्ण देशभर होती, पण कामाचा व्याप कोल्हापूर इतका होता. वस्तादांचा कामाचा व्याप दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत होता. आज आपण पाहिलं की त्यांच्याकडे कुठलंही राजकीय व्यक्तिमत्व गेलं तर ते त्याचं काम करत होते. अलीकडच्या काळात वक्तृत्वावर चांगली पकड असणारा आमचा वस्ताद. अलीकडच्या काळात तुम्ही पाहत असाल तर एखाद्या कुठल्याही समारंभात असू दे, वस्तादांनी माईक हातात घेतला तर सगळ्यांचं मन प्रसन्न करून टाकत असे त्यांचे उच्चार असायचे, असे त्यांचे बोल असायचे. खरोखरच बोलावं तितकं कमीच आहे. आज महाराष्ट्रावर आणि मुख्यतः पुणे जिल्ह्यावर जी शोककळा आली आहे, जो आघात झालेला आहे, हा कधीही न मिटणारा आहे. वस्तादांची उणीव आम्हा सारख्या नावख्या पैलवानांना आणि वस्तादांना कायम भासत राहते. मी कायम जेव्हा केव्हा वेळ मिळेल त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचो आणि त्यांचे किस्से ऐकायचो. त्यांच्यापासून प्रेरणा मिळत होती. पुनश्च एकदा या ठिकाणी आपण सर्व वस्तादांच्या अंतर सभेत सामील झाला. वस्तादांबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे. मी माझ्या अमोल उसडे कुस्ती अकादमीतर्फे आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे वस्तादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि थांबतो. शोकाकुल जमलेला समाज बंधूंनो, भगिनींनो, माझ्याकडे शब्द नाही येतात. माझं हृदय रडतंय. आमच्या तालमीचे अध्यक्ष गुलशेत तालमी, मी गुलशेत तालमीचा वक्ता आहे. गुलशेत तालमीचे 35 वर्ष सलग अध्यक्ष असलेले चंद्रकांत साखर आज आपल्यातून निघून गेलेले आहेत. काय बोलणार आम्ही? ज्या माणसाची ख्याती अख्ख्या भारतभर पसरलेली आहे, ज्यांनी या मावळ तालुक्याचं नाव, या ठाण्या गावाचं नाव भारतभर पसरवलं, अशा माणसाची महंती मी काय गाणार? मी तो छोटा माणूस आहे. त्याची महंती ऑलरेडी सगळ्या समाजात, सगळ्या भारतभर कुस्ती क्षेत्रात पसरलेली आहे. एवढा हृदय साफ असणारा मनुष्य माझ्या आयुष्यात मी कधी बघितला नाही. त्याचं मन साफ, त्याचं हृदय साफ, ज्याची कोणाविषयी मत्सराची भावना नाही, कोणाविषयी द्वेष नाही, असा माणूस आज आपल्या निघून गेल्यानंतर काय बोलणार आम्ही? पण एक गोष्ट झाली, जसा मावळ तालुक्यातल्या पैलवान लोक पोरकी झाली, तशी गुलशेत तालीम आज पोरकी झाली.
गुलशे तालमीचे तमाम मंडळ मी आज इथं बघतोय 80% तमाम मंडळ इथं आलेले आहेत. 80 ते सगळे पोरके झाले. फार मोठा आमचा आधार होता, तो आधार आमच्या तालमीचा आज निघून गेलेला आहे. त्यामुळं माझ्याकडं त्यांना शब्द नाहीयेत, माझे शब्द माझ्या हृदयातनं फुटत नाहीयेत. त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो. या ठिकाणी भास्कररावजी महाराष्ट्र बाळासाहेब ढोरे यांची श्रद्धांजली समर्पित झालेली आहे. या ठिकाणी सन्मान्य अण्णांना विनंती, आपण या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित. उपस्थित सर्व शोकाकुल बंधू आणि भगिनी, अतिशय दुःखांत कारणाने आपण वैकुंठवासी चंद्रकांतजी पैलवान सातकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलो. विविध क्षेत्रामध्ये अनेक मंडळी इथं उपस्थित आहेत आदरांजली वाहण्यासाठी आणि अंत्यदर्शन करण्यासाठी. खरं तर आपल्या सगळ्या मंडळींना आपल्या भावना व्यक्त करायच्या, पण इथं पैलवान मंडळी आणि नेते मंडळींची मानदेयाळी असल्यामुळे अनेक मंडळींना काही बोलता येणार नाही. पण निवडक मंडळींना खरं तर संयोजक असेल, आमच्यासारखे सर्व नातेवाईक असेल, यांना सुद्धा खरा पेच पडलेला आहे. कोणाचं नाव घ्यावं आणि कोणाचं नाही. खरं तर त्या माध्यमातून आपण सर्वजण उपस्थित आहात. भाऊंच्या संदर्भामध्ये बोलायचं म्हटलं तर या समाजाची संस्कृती जपणारा हा पैलवान तुमच्या आमच्यामधून निघून गेलेला आहे. कुटुंब व्यवसाय असेल, व्यवस्था असेल, नातेवाईकांची असेल, खरं तर या मावळवासियांची असेल, या माध्यमातून खरं तर त्यांनी जो पाया रचला, त्यांच्या आईवडिलांनी घालून दिलेले संस्कार, त्या माध्यमातून ते आतापर्यंत जगत आहे. तुम्हाला सगळ्या मंडळींना त्यांचा सुपरिचित झाला असेल. तो मित्र संदर्भामध्ये असेल, वस्तादच्या संदर्भामध्ये असेल, किंवा नातेवाईकांच्या संदर्भामध्ये आणि नेत्याच्या संदर्भामध्ये असेल. मला वाटतं या मावळ तालुक्यामध्ये जे भाऊंना ओळखल्या गेलेला माणूस म्हणजे अतिशय भोळा आणि भाबडा माणूस, कधीही काही बोलला, कोणाला मला वाटतं की कोणाचं हृदय सुद्धा पाणवणार नाही. अतिशय हसून खेळून चालणारा माणूस. कोणताही क्षण असेल, तो गांभीर्याचा असेल किंवा दुःखाचा असेल किंवा आनंदाचा क्षण असेल, त्या त्या आनंदाचा किंवा त्या सगळ्याचा भाव त्या अतिशय सहज पेलून पुढे जायचे. खरं तर आमच्या नातेवाईकांना आधार असणारा हा आधारवड आमच्यातून हरपलेला आहे. मामांना आपल्या सर्वांच्या वतीने मी भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि झालेलं दुःख सहन करण्याची ताकद खरं तर सर्व घटकांना, त्यांचे चिरंजीव असेल, अख्खी पगार असेल आणि कन्या असतील, यांना देव अशी आपल्या सर्वांच्या वतीने, मावळवासियांच्या वतीने आणि संत तुकाराम साखर कारखाना आणि श्री क्षेत्र भंडारा डोंगर यांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहतो. या ठिकाणी सन्मान्य गणेश भाऊ खांडगे, सन्मान्य रामनाथ शेट्टी वारगी, यजवेंद्रजी खरे साहेब, शेखर भाऊ भोसले या सर्वांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित झालेली आहे. जळगाव नगर परिषदेचे नगरसेवक सन्मान्य पी पाटील साहेब, आपणास विनंती, आपण या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करावी. स्वर्गीय पैलवान आदरणीय चंद्रकांतजी सातकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आलेले सर्व सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्रीडा क्षेत्रातून आलेल्या सर्व मान्यवर बंधू भगिनींनो, काल बाबांचं अल्पशा आजारानं दुःखद निधन झालं. बाबांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं म्हणजे अतिशय माझ्या अगोदर सर्वांनीच बाबांचं तोंड भरून कौतुक केलं. त्यांच्या कार्याचा सगळ्यांचं तोंडून आपण सर्वांनी ऐकलं. पण आम्ही गावाकडचे म्हणजे आम्ही तामसवाडी परिवाराकडचे, त्यांची मोठी मुलगी सुजाता ताई म्हणजे आमच्या ताई या तामसवाडी परिवारात दिलेला असून आम्ही त्या परिवारात असून आम्ही त्या परिवारात लहानाचं मोठं झालो. बाबांच्या बाबतीत सांगायचं, राजकीय, सामाजिक, धार्मिक, क्रीडा क्षेत्राच्या पटलावरती चांगलं काम केलंच, पण त्याबरोबर त्यांनी एक सामाजिक नाळ पण जोडून ठेवली. शेवटी परिवाराशी नाळ जोडून ठेवली. प्रत्येकाच्या सुखदुःखात नातलग असतील, पण त्यांनी कधी कुणाला कुठलं दुःख असेल, सुख असेल कधी टाळला नाही, कार्यक्रम कुठला टाळला नाही. ते सर्व म्हणजे त्यांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, या मावळ तालुक्याचा एक बाहुबली आज आपल्या सर्वांना सोडून गेला. त्यांच्या जाण्यानं त्यांच्या परिवारावरती जो दुःखाचा डोंगर कोसळला, त्यात
करणदादा पाटील मित्रमंडळ, शिवसेना ठाकरे गट पारोळा तालुका, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट पारोळा, तसेच आमच्या समोर आलेले सर्व नगरसेवक, पंचायत समिती सदस्य असतील, आमच्या बरोबर आलेले सर्व सरपंच व पारोळा तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो व माझे 2 शब्द संपवतो. ओम शांती. या ठिकाणी शिवसेनेचे तालुका अध्यक्ष राजेंद्र भाऊ खाडबोर यांच्या वतीने श्रद्धांजली समर्पित झाली. निवृत्ती भाऊ शेटे, त्याचप्रमाणे नंदकुमारजी वाळूंज, रवींद्र भाऊ दाभाडे सर्वांच्या वतीने श्रद्धांजली समर्पित करून या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय संजय तथा बाळाभाऊ वेगळे यांना विनंती करतो आपण या ठिकाणी श्रद्धांजली परत मनोगत व्यक्त करावा. शोकाकुल अवस्थेत उपस्थित असलेले सर्व आप्तेष्ट नातेवाईक, भगिनी आणि बंधूंनो, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, आम्हा तरुणांचे मार्गदर्शक आदरणीय भाऊंना श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. प्रामुख्याने राज्याचे ज्येष्ठ नेते, राज्याचे ज्येष्ठ मंत्री आदरणीय बाळासाहेबजी थोरातसाहेब असतील, दुसरे राज्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आदरणीय डॉक्टर सतीशरावजी पाटील साहेब असतील, आपल्या जिल्ह्याचे आणि राज्याचे माजी मंत्री आदरणीय मदनशेठजी बापना साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मोठ्या संख्येने जिल्ह्यातून आपण सर्वजण भाऊंच्या प्रती या ठिकाणी असलेली श्रद्धा आणि प्रेमापोटी आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. काल भाऊ गेल्याची दुःखद बातमी समजली. खर तर मनाला विश्वासच त्या ठिकाणी बसत नव्हता की ज्या व्यक्तिमत्वाने जिल्ह्याच्या राजकारणामध्ये समाजकारणाची एक नवीन दिशा दिली आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन मित्रत्वाचं नातं एक आझाद शत्रू म्हणून ज्यांनी निर्माण केलं, असे भाऊ आपल्यातून काल गेले. हे खरं तर मनाला त्या ठिकाणी भावतच नव्हतं. भाऊंचा या ठिकाणी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत असताना उल्लेख केला. भाऊ जर या ठिकाणी आता माईकवर एखादे भाषण करायला उभे राहिले असते तर पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर त्यांनी हसरं भाव व्यक्त केला असता. सहज एखादी गोष्ट मांडायची, मग दुःखाचा तीव्रता कमी कशी करायची, एखाद्याला परत कसं चांगल्या पद्धतीने आनंदाचं जीवन जगवायची दिशा द्यायची, हा भाऊंचा स्थायी स्वभाव होता. कुस्तीच्या क्षेत्राच्या बरोबर राजकारणामध्ये काम करत असताना भाऊ हे जरी आमदार झाले नाही, परंतु आमदाराला काय सांगायचं ती ताकद भाऊंमध्ये होती. हा भाऊंचा स्वभाव आम्ही अत्यंत जवळून पाहिलेला आहे. मधल्या काळामध्ये सुधीररावजी खानापुरे साहेब भेटले होते. तत्कालीन मुख्यमंत्री राज्याचे स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांची आणि भाऊंची एक अत्यंत जवळची मैत्री होती आणि सुधीर खानापुरे साहेबांनी सांगितलं की बाबा मावळ काय जिल्ह्यातला कुठलाही विषय आला तर देशमुख साहेबांच्या हाताला हात धरून ते त्या ठिकाणी काम मार्गी लावून घ्यायचे. एवढं मित्रत्वाचं नातं त्यांचं आणि देशमुख साहेबांचं होतं. आम्ही आणि सतीश पाटील साहेब आम्ही ज्यावेळेस भेटायचो त्यावेळेस त्यांनी मला आवर्जून सांगायची, मी तुमचा जावई आहे, मी सातकर परिवाराचा जावई आहे. डॉक्टर सतीश पाटील साहेब आम्हाला सांगायचे. 2009 ते 2014च्या कालखंडामध्ये विधिमंडळामध्ये एकत्र त्या ठिकाणी काम करत असताना एक खऱ्या अर्थाने अशा पद्धतीची राज्यातल्या अनेक नेत्यांशी सलोख्याचं, मित्रत्वाचं, ऋणानुबंधाचं नातं ज्या व्यक्तिमत्वाने निर्माण केलं ते खऱ्या अर्थाने भाऊ होते. म्हणून आज आपल्या या ठिकाणी मोठ्या संख्येने संपूर्ण तालुक्यातील मंडळी उपस्थित आहेत.
खरं तर कुस्ती क्षेत्रासाठी भाऊंनी दिलेलं योगदान पाहता मावळ तालुक्याच्या कुस्ती क्रीडा संकुलाला आदरणीय चंद्रकांत भाऊ सातकरांचं नाव द्यावं असं देखील मागणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये करतो. या ठिकाणी आपण सर्वजण त्यांना आदरांजली समर्पित करण्यासाठी उपस्थित झालेला आहोत. त्यांचे चिरंजीव अजित असेल, दोन्ही कन्या असतील, कुटुंबातील सर्व घटक असतील, सर्व नातेवाईक असतील, सर्वांना दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर द्यावी अशी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. या ठिकाणी नारायणरावजी पाळेकर, सन्माननीय माऊली मामा शिंदे यांच्या वतीने श्रद्धांजली समर्पित झाली. कैलासवासी माजी आमदार दिगंबरदादा भेगडे यांचे चिरंजीव मनोजदादा भेगडे यांची देखील या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करून अनंतराव लाईगुडे, सन्माननीय गणेशराव कालर यांच्या वतीने श्रद्धांजली समर्पित झालेली आहे. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री या परिवारातील स्नेही सन्माननीय सतीशरावजी पाटील साहेब आपणास विनंती, या ठिकाणी आपण श्रद्धांजली समर्पित करावी. पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सन्माननीय संग्रामभाऊ मोहोळ यांची देखील या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित झाली. आपल्या कानेगावाचे भूमिपुत्र ज्यांनी खऱ्या अर्थानं मावळाची ओळख महाराष्ट्रात नव्हे तर देशभरामध्ये आपली कुस्ती क्षेत्रात असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, या क्षेत्रामध्ये ज्याचा गौरव घडवला ते तुमचे आमचे सगळ्यांचे लाडके कैलासवासी आदरणीय भाऊसो चंद्रकांतजी सातकर यांना शेवटचा निरोप द्यायला आलेले आप्तेष्ट नातेवाईक, त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व ज्येष्ठ सहकारी, राज्याचे माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब असतील, आमचे मित्र बाळासाहेब असतील, त्यांच्यावर अनेक वर्ष ज्यांनी काम केलं ते आदरणीय मदनजी बापना साहेब असतील, कुस्तीगीर क्षेत्रातले अनेक मान्यवर. आज आपण शेवटचा निरोप द्यायला चंद्रकांतजी सातकर यांना आलेला. माणसं जन्माला येतात आणि आपल्या कर्तृत्वानं मोठे होतात. चंद्रकांत सातकर हे सातकर कुटुंबात जन्माला आले. लहानपणापासून कुस्तीची आवड असल्यामुळे त्याला मला वाटतं कोल्हापूरला त्यावेळेला पाठवलं. पण कुस्तीबरोबर शिक्षणाची त्यांना आवड होती. बाळासाहेब, आपण पाहतो की अनेक कुस्तीगीर हे मॅट्रिकच्या पुढे जात नाही, पण त्या काळात खडतर प्रवास करीत असताना ते ग्रॅज्युएट झाले आणि ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्यावेळेला इंटरनॅशनल कॉलेजच्या स्पर्धा व्हायच्या कुस्तीच्या, राज्यामध्ये अनेक वेळा ते प्रथम आले. नॅशनल स्तरावर देखील मला वाटतं 5 ते 6 वेळेला ते पहिल्यांदा प्रथम आले आणि एक नामांकित कुस्तीगीर म्हणून त्यांची ओळख या राज्यामध्ये झाली. त्यानंतर त्यांनी NLB ला प्रवेश केला. खऱ्या अर्थानं आज ज्याचा उल्लेख सातत्यानं होतोय कैलासवासी, त्यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख आणि यांचा संबंध NLB ला असताना त्यांचा जवळचा होता आणि तेव्हापासूनची त्यांची दोस्ती ही कायम राहील. आम्ही खरं म्हणजे जळगाव आणि मावळचे संबंध कधी पूर्वी नव्हते, पण त्यांच्या स्वभावातनं आमचे वडील त्या काळामध्ये आमदार असताना कैलासवासी आदरणीय रघुनाथ दादा आणि त्यांचे संबंध त्यावेळेला होते. त्यातून या संबंधातून हा संबंध जुळून आला. आमच्या लहान भावाचे ते सासरे, त्यांची मुलगी आमच्या पवार कुटुंबात आली आणि तेव्हापासून आमचा स्नेह जुळला. मला आठवतं की मी विधानसभेत असताना संभाजीराव पाटील आमदार होते आणि सांगलीचे आमदार माझ्याबरोबर आमदार होते आणि मला भेटायला पैलवान चंद्रकांतजी सातकर आले आणि संभाजीराव समोरून येत होते आणि दोघं एकमेकाला भेटल्यानंतर आलिंगन दिलं आणि मला पैलवानांनी संभाजीरावाची ओळख करून दिली की माझे जावई. मग संभाजीरावांनी त्यांच्या संदर्भातला ओरखदा काढला की आमची कुस्ती झाली. संभाजी पाटील पवार, संभाजी पवार आमची कुस्ती झाली म्हणजे डॉक्टर कुस्ती आम्ही एकमेकाला आवडेना, शेवटी ती कुस्ती बरोबरीने सोडली, पण माझा कोणी घाम काढला नाही तो चंद्रकांतने काढला. हे उद्गार त्यांचे होते. मला वाटतं असे नामांकित पैलवान आपल्यातून गेले. त्याला राजकारणाची आवड होती, समाजकारणाची आवड होती. मला वाटतं 2दा ते विधानसभाही लढले, जिल्हा परिषद पंचायत समितीत ते राहिले, उपसभापती म्हणून काम केलं, जिल्हा परिषदला काम केलं. असं एक थोडं असं व्यक्तिमत्व आपल्यातून केलं. पाहिल्याबरोबर छाप पडावी, उंच पुरे देखणे असं हे व्यक्तिमत्व आपल्यातून हरवलं. मला वाटतं आपल्या कर्तृत्वाने काही लोक आपला इतिहास लिहितात. अनेकांनी त्यांचा गौरव करायला, पण काँग्रेसच्या विचाराचे ते होते. आज तर समाजामध्ये पण पाहतो की रोज कपडे बदलावे कसे पक्ष बदलणारे लोक आपण पाहतो.
पण एक काँग्रेस विचारसरणीचा माणूस. शरद पवार साहेबांचे संबंध असतील पण त्यांनी आपली निष्ठा कधी बदलली नाही. मला वाटतं मदन बापरांच्या विरोधातही ते लढले अपक्ष म्हणून, बेगडे साहेबांच्या विरोधातही लढली, पण ती कटुता त्यांनी कधी जीवनामध्ये आणली नाही. असा एक स्पष्ट वक्ता माणूस, भोळं बाबडं व्यक्तिमत्व, कोणालाही हवा असा माणूस आणि असं एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला हरवलं आहे जीवनात. त्यांच्या कर्मानं जेव्हा काणे गावाचा इतिहास दिला जाईल त्याच्यात सुवर्ण अक्षरानं पैलवान चंद्रकांत सातकर यांचं नाव लिखित त्या ठिकाणी लिहिलं जाईल. प्रसंग अनेक दुःखाचे आले. 1-1.5 वर्षापूर्वी पत्नी गेली तेव्हापासून थोडेसे मनाने ते दुःखित होते. 8 दिवसापूर्वीच मी त्याला हॉस्पिटलला जाऊन पाहून आलो, पण बोलता येत नव्हतं, व्हेंटिलेटर होतं, पण शेवटचाच त्याने सांगितलं, हात दिला. मला तेव्हा समजलं की आता भाऊ जास्त दिवस राहणार. असं एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्यातून केलेलं आहे. मी पाहिलं की अनेक वेळा बाळासाहेब आम्ही बरोबर राहिलो आहे. बापनाची यांच्या बरोबरही त्या काळात अनेक काम आपण केलं. 95 पासून मी विधानसभेत होतो. आज मला आनंद आहे की काँग्रेसच्या विचारसरणीचा एक नेता बाळासाहेब तिथे आले याचा आनंद आहे की शेवटी आपल्या जवळचा एक सहकारी गेल्याचं दुःख, पक्षाशी निष्ठा राखणारा व्यक्तिमत्व आपल्यातून गेल्याचं दुःख तुम्हाला सगळ्याला. मी एवढंच या निमित्तानं म्हणेन की आज सातकर कुटुंबावर जे दुःखाचं सावट आलाय ती सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो. मावळ्यात कुठलाही प्रसंग असो तिथे ते जायचे. मोठा धीराचा माणूस होता. कुठे दादागिरी गुंडगिरी असेल तरी पैलवान जाऊन जायचा, धावून जायचा. असं व्यक्तिमत्व हरवलंय. मी माझ्या तामसवाडीच्या पवार कुटुंबियाच्या वतीनं, जळगाव जिल्ह्याचा माजी पालकमंत्री या नात्यानं जिल्ह्याच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आता शरदचंद्र पवार म्हणावं का अजितदादा पवार या दोघांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. परमेश्वर त्यांच्या आत्मेला चिरशांती सदगती देवो ही प्रार्थना करतो. ओम शांती. या ठिकाणी भाऊंचे सहकारी सर्वमाडी यशवंतराव मोहोळ यांच्या वतीने श्रद्धांजली समर्पित झाली आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील, पुणे जिल्ह्यातील आणि मावळ तालुक्यातील सर्व मल्लांच्या वतीने, सर्व तालमींच्या वतीने या ठिकाणी भाऊंना श्रद्धांजली समर्पित झाली. त्याचप्रमाणे मावळ तालुक्यातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर पदाधिकारी यांच्या वतीने श्रद्धांजली समर्पित करून मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनीलअण्णा शेळके यांचे पिताश्री शंकरराव शेळके यांच्या वतीने श्रद्धांजली समर्पित करून आदरणीय माजी मंत्री बापनासाहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी शेवटची श्रद्धांजली समर्पित करावी. या ठिकाणी बापनासाहेब आपलं या ठिकाणी श्रद्धांजली परमानंद व्यक्त करतात. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बंधूंनी, पैलवान चंद्रकांत सातकरला श्रद्धांजली द्यायची हा विशेष मनाला पटत नाही. पैलवान माणूस, उंच पुरा, स्मार्ट, देखणा माणूस आणि नेहमी हसतमुख, काही ना काहीतरी विनोद मांडणार. कुठेही गेला, कुठल्याही सभेत गेला, पैलवानला बोलू द्या, पैलवान टॉन्ट मारल्याशिवाय आणि लोकांना हसवल्याशिवाय पब्लिक हसलाच पाहिजे अशा प्रकारचं भाषण आलं. आत्ता झाली आमदारकीच्या निवडणुकीत त्यांच्या माझ्या अनेक बैठका झाल्या. बाळापण होता त्याच्यात तो जे सांगायचा ते इतकं प्रामाणिकपणे सांगायचा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसऱ्याचा कोणाचा मोठेपणा असला तर त्याला नावं ठेवायचं नाही, आपल्याला कसं मोठं व्हायचं ते सांगायचं. समाजात हे एक मोठं वैशिष्ट्य आहे. दुसरा मोठा आहे त्याचं काय काय वाईट आहे ते सांगत बसायचं, ते नाही सांगायचं. त्याचं काय चुकतंय ते सांगायचं नाही, आपलं काय बरोबर करायचं आपल्याला ते सांगायचं, त्याच्यावर चर्चा करायची. अशा प्रवृत्तीचा चंद्रकांत अत्यंत सज्जन माणूस, प्रेमळ माणूस, निस्वार्थी माणूस, प्रामाणिक. लबाडी त्याच्या आयुष्यात जमलीच नाही. विलासराव देशमुखांच्या बरोबर जवळचं नातं. अनेक वेळा विलासरावांनी सांगितलं आमच्या सोयऱ्याला सांभाळा, त्याच्याकडे लक्षही नाही बापनासाहेब तुमचं. अशी सगळी परिस्थिती असताना कधीही कोणाबद्दलही
अख्ख्या तालुक्यात फिरत असताना मी तर फिरत राहतो. सर्व पक्षाचे लोक आहेत, त्यांचे माझे संबंध आहेत. एकही असा माणूस नाही तालुक्यात ज्याचा चंद्रकांत बरोबर भांडणे. एकदा एका माणसाचं आमच्या कार्यकर्त्याचं भांडण झालं, दादागिरीत झाली. आता हल्ली तो विषय जरा त्याचा डोक्यातनं काढलंच जाईल, म्हणून मी चंद्रकांत म्हणलं, अहो पहिला तुम्ही जा तिथे, त्याला सांगा, बाकीचे लोक भितात. हो जातो, चला गेलो तिथे. तिथे गेला तो माणूस तो त्रास देतो आपल्या कार्यकर्त्याला. असं का? पहिला गेले, काय राव कसं चाललंय, त्याच्याबरोबर गप्पा मारत खात्यावर हात टाकून म्हणलं, हा कधी दम द्यायचं त्याला. चंद्रकांत सातकरनी कोणाला तालुक्यात दम दिलाय, आपल्या ताकदीचा गैरवापर केलाय असं मी तर काय पाहिलेलं नाही. गैरवापर नाही, समजून सांगायचं बाबा रे नीट वाग. अशी माणसं कुठून मिळतात? ऐकला का? अरे म्हणलं का रे काय पहिलवान, अरे म्हणलं की का रे आहे, दम नाही. आजच्या वातावरणात चंद्रकांत सातकरची आवश्यकता होती. सगळ्यांच्या बरोबर, सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं, सगळ्यांना कसं बरोबर घेऊन जायचं. कुस्ती क्षेत्रात त्यांनी केलेलं काम उल्लेखनीय. आमच्या तालुक्यातले तरुण मोरो कुस्ती खेळत, गावागावातला तरुण सातकर साहेब गेले, चंद्रकांत गेला की ते पाया पडणारच, येणारच. यांना नावानिशी तो पहिलवान माहिती. आणि दरवर्षी कुस्ती परिषद भरते, तो आखाडा तो घेणारच. असा हा आमचा चंद्रकांत. म्हणजे आजारी, चंद्रकांत आजारी आहे याच्यावर विश्वास बसत नाही माझा. व्हेंटिलेटर लावला याच्यावर विश्वास बसला नाही माझा. मी तो बरोबर लढलो, आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलो. लढणं निवडणुकीपुरतच राहिलं आमचा, पण तो आमचा विरोधक आहे. तो माझ्या विरोधी लढला आहे म्हणून तुझा भाव कधी झाला नाही, प्रेम कधीच कमी झालं नाही. सातकर घराशी माझं फार प्रेम, आमच्या घराण्याचं प्रेम. आप्पासाहेब सातकर माझ्या वडिलांची मैत्री, त्यानंतर माझी पहिलवानची मैत्री, रघुनाथराव सातकरांची माझी मैत्री. आमच्या मैत्रीचे संबंध राहिले म्हणजे इतके अटूट राहिले, कधी त्यात अंतर पडलं नाही. पहिलवानचं जाणं हे अतिशय वेदनादायक, मनाला त्रास देते. मला तर समजत नाही काय करावं ते असं, अशा परिस्थिती. कारण तो माझ्याजवळच तिथं बाण्यावर व्हायचा. कधी यायचं उठून सकाळी चहा प्यायचा, काय खायचं का पहिलवान. हल्ली जरा तो खाण्याचं प्रमाण त्याचं कमी झालं. मला डायबिटीस आहे, हे खायचं नाही, ते खायचं नाही. पण असा निर्मळ, स्वच्छ, सज्जन, निस्वार्थी कुस्ती परिषदेतला माणूस आणि राजकारणी सापडणं अवघड. निस्वार्थीच. विलासराव देशमुख जवळचे नातेवाईक त्याचे मुख्यमंत्री होते, कधीही काम घेऊन त्याच्याकडे गेलं नाही. बाळासाहेब बसले तिथे, बाळासाहेबांकडे कधी काम त्यांनी सांगितलं नाही. प्रेम ठेवलं प्रेमाने. आणि पक्ष म्हणजे पक्ष, निष्ठा कशी असते ते पहिलवानकडनं शिकवलं. आम्ही सगळे राष्ट्रवादीत गेलो, पवार साहेब आले, पवार साहेब भेटायला चंद्रकांत पहिला, माझ्या आधी चंद्रकांत आहे. पण पक्ष माझा काँग्रेस पक्ष सोडणार नाही. उड्या मारायचं काम त्यांनी केलंच नाही. आजच्या राजकारणासारखं त्यांचं राजकारण नव्हतं, निष्ठेने राजकारण केलं. आम्ही आता या आमदारकीच्या निवडणुकीत तोंडला तुम्ही काळजी करू नका, काँग्रेसवाले सगळे तुमच्या बरोबर राहणार. राहायचे, त्याच्या बोलण्याला मान द्यायचे, त्याचा मान असायला. कारण नेता जर प्रामाणिक असेल तर कार्यकर्ता चालणारा प्रामाणिकच राहतो. असा हा प्रामाणिक नेता. असं वाटत नाही त्याचं 80 वर्षाचं वय.
असं वाटायचं हा तरुणच आहे अजून 60 वर्षाचा. 60 वर्षाचा तरुण असं दिवस असे आले आणि त्याच्याकडनं काम करून घ्यायचं, त्याला काम मला लावायचं, त्यांची गप्पा मारायच्या, मनापासून बोलायचा. त्याच्या बोलण्यात खोटेपणा कधीच नव्हता. शक्य म्हणजे त्याने आयुष्यात केले नाही, शक्य म्हणजे नाही. काय वळा सरळ मार्गी सरळपणाने सरळ मार्गाने बोलणारा माणूस आज आपल्याकडे गेला. अतिशय दुःख आहे. तालुक्याचं फार मोठं नुकसान, विशेषतः पैलवान क्षेत्रात काम करणारे, कुस्ती क्षेत्रात काम करणारी तरुण मुलं आहेत, त्यांचा मार्गदर्शक हरवला. अशा प्रकारची परिस्थिती आहे. मी माझ्या कुटुंबियांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली करतो. या ठिकाणी जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष साखर परिवारातील या ठिकाणी सन्मान्य हिरवणांना साखर रामदास विनंती आपण या ठिकाणी म्हणून व्यक्त करावं. खेड मावळ तालुक्याचा सुपुत्र, काने सातेचे भूमिपुत्र, आपल्या सर्वांचे सहकारी मार्गदर्शक म्हणून ज्यांचा उल्लेख या ठिकाणी करणं गरजेचं आहे, ते आमच्या सातकर परिवाराचं खऱ्या अर्थानं संपूर्ण देशभरामध्ये नावलौकिक कुस्ती क्षेत्रात वाढवण्याचं ज्यांनी काम केलं, ते आमचे बंधू चंद्रकांत अप्पा सातकर. त्यांना त्यांच्या अंत्यविधीच्या दिनाच्या निमित्तानं अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित असलेले आमच्या सातकर परिवाराचे सर्व पै पाहुणे, अष्टेष्ट नातेवाईक, सगळे स्वैरे, माता पिता आणि बंधू भगिनी, विशेषतः विविध क्षेत्रामध्ये काम करणारे असंख्य मान्यवर, त्यामध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सहकार, पत्रकार, वारकरी संप्रदाय, उत्तर पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध गाडा मालक, उपस्थित सातकर परिवाराचा मित्र परिवार, आपण सर्वजण काल आपल्याला आमच्या या दादांची बातमी समजली आणि आपण सगळे बहुसंख्येनं या ठिकाणी त्यांना निरोप देण्यासाठी उपस्थित आहात. खरं तर त्यांच्याबद्दल कुटुंबामध्ये असणारं आमचं त्यांचं स्थान आणि त्या स्थानाच्या माध्यमातून जर बोलायचं झालं तर खेड आणि मावळ अशा 2 तालुक्यामधील सातकर परिवार 67 ते 72, माझे वडील स्वर्गीय साहेबराव माधवराव सातकर पाटील, त्याचबरोबर मावळ तालुक्याचे आमदार स्वर्गीय रघुनाथ दादा सातकर आणि त्याचबरोबर बारामती तालुक्यातून आलेले शरदचंद्रजी पवार साहेब 67 ते 72 पहिल्यांदा आमदार, आणि त्या आमदारकीच्या माध्यमातून केलेलं सातकर परिवारानं राजकीय सामाजिक काम हे जर लक्षात घेतलं तर त्याही पलीकडे क्रीडा क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं चंद्रकांत दादांनी अत्यंत उच्च असं काम त्यांच्या जीवनामध्ये केलं. ते करत असताना समाजाची बांधिलकी ठेवून समाजातील लहान थोर घटकांना खऱ्या अर्थानं आपलंसं करण्याचं काम त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलं. आणि म्हणून त्यांच्याबद्दल बोलायचं झालं, त्या परिवाराबद्दल आमच्या बोलायचं झालं तर प्रत्येक माणूस हा कायम जोडला गेलाय आणि त्याचं हे खऱ्या अर्थाने पावती आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आहे. मी खरं तर या ठिकाणी भावना व्यक्त करण्यापेक्षा ऋण व्यक्त करण्यासाठी उभा राहणार होतो, परंतु आदरणीय नामदार बाळासाहेबजी थोरात साहेब आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांनी आपलं मार्गदर्शन केलं ते आदरणीय आमचे मार्गदर्शक नेते मदनजी बापना साहेब आहेत. आदरणीय भाऊ माऊली भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांनी पाहुण्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं ते आदरणीय सतीश दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. बाळासाहेब वेगळे हे आमदार म्हणून, मंत्री म्हणून नव्हे तर या परिवाराचे एक जवळचे स्नेही म्हणून त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय. आणि पैलवान क्षेत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी त्यांच्या सानिध्यात आल्यानंतर त्यांना वस्ताद म्हणून मानलं, त्यांना मार्गदर्शक म्हणून मानलं, नवे नवे
तर आपल्या कुटुंबातील घटक म्हणून त्यांचे विचार आचार ज्यांच्यापर्यंत पोहोचले ते सर्व कुस्तीगीर क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सर्व उपस्थितांच्या वतीनं वैयक्तिक माझ्या खेड तालुक्यातील सर्वसामान्य लोकांच्या वतीनं सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या वतीनं पुणे जिल्हा सहकारी बोर्ड, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आणि त्याचबरोबर या ठिकाणी मी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. माझे विचार बंद करतो. ओम शांती, ओम शांती. या ठिकाणी सावण्याचा कार्यक्रम 6 वाजता आज संध्याकाळी 6 वाजता या ठिकाणी होईल. दशक्रियाचा कार्यक्रम बुधवार 20 ऑगस्ट रोजी या ठिकाणी 9 ते 9:30 वाजता या ठिकाणी सुरू होईल. याची सर्व पाहुणे मंडळींनी नोंद घ्यावी. मावळ तालुका दिंडी समाजाच्या वतीने भावना या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करू. सर्वांच्या वतीने शेवटची श्रद्धांजली देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्माननीय बाळासाहेबजी थोरात साहेब आपणास विनंती करतो आपण या ठिकाणी भाऊंना शेवटची श्रद्धांजली समर्पित करावी. पैलवान चंद्रकांतजी सातकर यांना अखेरचा निरोप देण्याकरता आपण सर्व मान्यवर आणि आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत. चंद्रकांतजी सातकर यांचा माझा परिचय 30-40 वर्षाचा. राज्याच्या राजकारणात आमदार म्हणून आलो आणि ज्यांचे काही परिचय झाले त्यामध्ये चंद्रकांतजी एक प्रामुख्याचं नाव त्यामध्ये आहे. म्हणजे क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं असं काम आहे. खूप मोठं अशा पद्धतीने त्यांनी विजय प्राप्त केलेले आहेत आणि ती गुलशे तालीम ही त्यांची प्रमुख. गुलशे तालमीचा पैलवानकी म्हणून नाही परंतु माझाही कॉलेजच्या काळात विजय आज फार वर्षांनी मला दिसलाय. त्यांचे वडील वाजता जमीरावजी हे त्यांचं दर्शन माझा परिचय अत्यंत जवळून असलेलं गुलशे तालमीचा त्याचे हे प्रमुख म्हणून खूप काळ काम केलेलं. खरं तर पैलवानकीच्या क्षेत्रातलं त्यांचं काम कदाचित आता काळाच्या मागे विसरत लोक, परंतु सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रातलं त्यांचं काम सुद्धा उल्लेखनीय असं म्हणावं लागेल. कदाचित आपल्याला वाटलं असेल की सातकर हे आपल्या पुरते इकडचे चंद्रकांतजी, पण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना चंद्रकांत सातकर हे नाव चांगलं माहिती एवढं तुम्हाला या सांगतो. इथे उल्लेख झाला कारण काल आमचे शिबिर चालू आहे कार्यकारिणीचं, त्या निमित्तानं आम्ही घरी वाचलेला आहोत. सगळी प्रमुख मंडळी तिथं आहे. ही बातमी कळाल्यानंतर सगळ्यांना हळहळ वाटली, सगळ्यांनी दुःख व्यक्त केलं. विलासरावजींचा उल्लेख इथं झाला आणि खरं आहे की विलासरावजी कायम असं म्हणायचे की ते वाक्याचं मला आठवतं कायम, कारण आम्ही बसलेलं असायचं, कधी पुण्याला मिटिंगला आलो, कधी मुंबईत ते असायचे आणि चंद्रकांतजी पूर्ण आले पैलवान चंद्रकांतजी या सातकर असं म्हणण्याची त्यांची पद्धत होती. अत्यंत जीवाभावाचं नातं सगळ्यांची निर्माण करणारं अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व होतं. खरं की अत्यंत प्रामाणिक, सरळपणा त्यांच्या मनात होता आणि त्याच्यातून एक मैत्रीचं जिव्हाळ्याचं नातं ते सर्वांशी निर्माण करत होते. वरच्या पातळीवर सुद्धा अनेक नेते मंडळीचं खरं आहे की बापनाजी म्हणले की फार काम सांगायला ते कधी काम नाही, परंतु कधी कधी आग्रह धरायचे. मला आठवतं की अनेक वेळा विलासरावजींकडे बसून काम काढून घेण्याकरता त्यांनी काम केलं. मधल्या काळामध्ये माझ्याकडे महसूल खातं होतं आणि आपल्या लोणावळ्याच्या ज्या नगरपालिका आहेत त्यांना फंड्स नव्हते, पैसे मिळत नव्हते, अशी अवस्था होती. सगळ्यांना घेऊन माझ्याकडे आले होते, म्हणले तुमची जबाबदारी पैसे मिळतील. हे त्यांचा स्वभावाचा भाग होताच, नाकारता येणार नाही, परंतु सगळ्यांमध्ये वावरणार एक जीवनामध्ये सगळ्यांशी मैत्रीचं नातं निर्माण करणार अत्यंत निर्मळ प्रामाणिक असं व्यक्तिमत्व त्यांचं होतं. आणि म्हणून काँग्रेसला तर खूप आधार आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना खूप आधार त्यांचा होता हे नाकारता येणार नाही. माऊली भाऊ आणि ते बऱ्याच वेळा संगमनेरला सतत येणं झालं, काही ना काही निमित्तानं त्यांनी केलं आणि इथल्या कार्यकर्त्यांशी सुद्धा मला जोडून दिलं. हे त्यांचं एक आणखी काम सांगावं लागेल मला. असं हे माणूस जाणं म्हणजे काल समजल्यानंतर खरोखर सगळ्यांना हळहळ वाटली आणि म्हणून मी सगळ्यांचा प्रतिनिधी या नात्यानंच मी इथे आलोय. व्यक्तिगत माझे मैत्री संबंध आहेच,
परंतु काँग्रेस पक्षाचा एक प्रतिनिधी राज्य पातळीवर एक म्हणून आणि देश पातळीवरही हे आमचे नेते आहेत, त्या सगळ्यांच्या वतीनं मी आलोय आणि आज पैलवान चंद्रकांत सातकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली या निमित्तानं मी व्यक्त करतोय. प्रदेश काँग्रेसच्या वतीनं, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं, आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली इथे व्यक्त करतो. एकच विनंती करेन मी की जे काही मित्र आहेत आमचे सहकार्य निश्चित राहील, त्यांच्यावर एक पुस्तक होऊ शकतं पैलवान सातकरांवर, छोटं का होईना एक पुस्तक होऊ शकतं का, ते आठवणी त्याच्यामध्ये येतील. आता तुम्ही सांगितलेल्या आठवणी त्या पडद्याआड जात राहतात ना, म्हणजे जर लिहिलंच नाही तर कधीच लक्षात पुढं आपण आजोबावर बोलू शकत नाही, अशी स्थिती होऊन जाते. काय बोलायचं आपला प्रश्न. अशा वेळेस एक पुस्तक चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं का, काय काय त्यांनी क्रीडा क्षेत्रात काम, सामाजिक क्षेत्रात काम, राजकीय क्षेत्रातलं काम, त्याच्यावर एक छोटं का होईल चांगलं पुस्तक करावं एवढी विनंती या निमित्तानं मी करतो. पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि माझे 2 शब्द संपतो. या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती सन्माननीय पैलवान मंगलराजी बादल साहेब आपली देखील या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित झाली. या ठिकाणी हरिभक्तपरायण नंदकुमार महाराज बसे महाराजांना विनंती, या ठिकाणी शेवटची श्रद्धांजली 5 जणांनी या ठिकाणी संपन्न होईल.